गांडुळानं फणा काढू नये हे गुलामांनी ध्यानात ठेवावं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती। या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही उद्धव ठाकरेंना आयत्या बिळात नागोबा कधीच म्हणणार नाही। एका शाखाप्रमुखानं शेतकरी पुत्रानं मुख्यमंत्री पदापर्यंत मेहनतीनं केलेला प्रवास बघवत नसल्यानं उद्भवलेली ही पोटदुखी आहे असा टोला शिंदे यांनी लगावला। आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही नाही, आम्ही मेहनत करतो आणि संघर्ष करून आम्ही इथं आलेलो आहे। एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री, एक शेतकऱ्याचा मुलगा ते मुख्यमंत्री, हे हजम झालं नाही, अजूनही होत नाही, अजूनही पोटदुखी आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी काढलाय, मोफत फ्री ट्रीटमेंट, पण पोटदुखी जात नाही। त्यांना तुम्हीच आता जमाल गोटा द्या। हे सरकार विकासकांचं डेव्हलपर्सचं सरकार आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती। त्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। तुम्ही मुंबईचं काय केलं? मुंबईकर बाहेर फेकला गेला, तुम्ही प्रकल्प बंद पाडलेत, आम्ही ते पुन्हा सुरू केले असं शिंदे म्हणाले। ज्यांनी मुंबई विकली ते आमच्यावर काय आरोप करणार? गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये दिल्या का सुविधा? आम्ही मुंबई टिकवतोय, मुंबई टिकवली आणि ह्या सगळ्या लोकांना आम्ही पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचा जो आमचा मानस आहे तो आमचा हेतू स्पष्ट आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, घेणार नाही, कारण शेवटी मुंबईकर सुज्ञ आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा देवेंद्रजींनी आम्ही या मुंबईसाठी जे निर्णय घेतले कॉन्क्रिटायझेशनचे, का घेतले नाही तुम्ही? का खड्ड्यातला प्रवास लोकांना दिला? का लोकांचे बळी घेतले? का त्याच्यामध्ये करप्शन केलं? हे आम्हाला सांगा। आणि त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत। पुढच्या मेमध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील। पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील। मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे। अरे तुम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण केला नाही एवढं वर्ष, असंच प्रदूषित पाणी समुद्रात सोडताय, समुद्र दूषित करताय। 7 ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मी मुख्यमंत्री असताना केले। त्याचबरोबर मेट्रोचे प्रकल्प बंद पाडले, कारशेड बंद पाडला, तो आम्ही सुरू केला। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला, आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय, कोस्टलला गती दिली, अटल सेतू केला। काय तुम्ही सांगणार आम्हाला? हे सगळे प्रकल्प आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला नाहीत। या मुंबईकरांचा हक्क आहे आणि मुंबईकरांचा हक्क देण्याचं काम आम्ही करतोय। मुंबईकरांचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम करतोय। आता फक्त वैयक्तिक अधिकार, वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक फायदे ज्यांनी बघितले ते आमच्यावर काय आरोप करणार? कोविडमध्ये काय पाहिलं? कोविडमध्ये किती करप्शन झालं? कोविडमध्ये देखील काही सोडलं नाही। त्यांनी आमच्यावर आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे ऐसा हो गया है।